राम राम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा माझा बळीराजावरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, गेल्या 2 दिवसामध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स आपल्या व्हिडिओवर केल्या की येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर नेमके कसे असू शकतात, याबाबत आपला अंदाज काय आहे, त्यावरती एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला माहिती द्या. यासाठी हा व्हिडिओ लाईव्ह मध्ये बनवत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करायचा आहे, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या माझा बळीराजाचा जॉईन प्लॅनही जॉईन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला आणखीन माझा बळीराजावरती घट्ट हे होता येईल आणि माझा बळीराजाच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचा ॲक्सेसही आपल्याला लवकर मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण माझा बळीराजावरती आपल्याला योग्य वेळी योग्य ती माहिती देत असतो. आपण गेल्या 2 दिवसातील चॅनलच्या कॉमेंट्स पहा. खूप भरभरून प्रेम शेतकरी मित्र चॅनलवरती करत आहेत आणि आपल्या घामाचं दाम योग्य मोबदला त्यांना मिळत आहे आणि ते आनंदाने कांदा विक्री झालेला कॉमेंट्स ह्या करत आहेत. मित्रांनो, सगळ्या शेतकरी मित्रांना मी पुन्हा एकदा सांगतो, माझा बळीराजावरती आपण कोणताही व्हिडिओ असो, आपण बाजारपेठेमध्ये असाल तर त्या बाजारपेठेची माहिती नक्की टाकत चला, जेणेकरून ग्राउंड रिपोर्ट हा असतो. स्वतः आपण तिथे उपलब्ध असता, काय नेमकी त्या बाजारामध्ये परिस्थिती आहे, बाजारभाव डाऊन आहेत का बाजारभाव तेज आहेत, किती रुपयापासून किती रुपयापर्यंत कांदे विकत आहेत, सविस्तर अशी माहिती टाकत जा, जेणेकरून इतर शेतकरी मित्र दुसऱ्या बाजार समितीत असतात तेही पाहतात की तिकडे काय भाव चालू आहेत, आपल्याला काही भाव कमी मिळतोय का, याबाबत जागरूकता एक निर्माण होते. आणि माझा बळीराजाचा हा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे की आपण एकमेकाशी घट्ट असं जोडल्या गेलो पाहिजे, जेणेकरून आपल्या कोणत्याच शेतकरी मित्रांचा काही 1 रुपयाचाही नुकसान होता कामा नये. तर मित्रांनो, आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे की येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर नेमके कसे असणार. मित्रांनो, येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर हे कांदा आवकेवरती अवलंबून असणार आहे. आपण पाहिलं की कोणत्याही बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली का तिथे बाजारभाव कमी होतात आणि जरी दुसऱ्या बाजारी आवक कमी झाली तरी तिथे कांद्याचे दर आपल्याला पुन्हा एकदा थोडेसे सुधारलेले दिसून येतात. अशी सध्याची बाजाराची परिस्थिती आहे. तरी आता पुढल्या आठवड्यात कांद्याचे दर काय असणार, माझा काय अंदाज आहे, या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण एक 2 भाग करूया. एक भाग म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्याचा आणि दुसरा भाग पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्याचा भाग आपण बनवूया. 2 भागामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर कसे असू शकतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आता येणाऱ्या आठवड्यामध्ये उत्तरेकडील श्रावण हा 28 तारखेला संपणार आहे, म्हणजेच या आठवड्याच्या शेवटी श्रावण संपणार आहे. या आठवड्यामध्ये उत्तरेकडून कांद्याला थोडीशी मागणी ही आणखी स्ट्रॉंग होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे उत्तरेकडील जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये कांद्याची आवक किती राहते त्यावरही आपल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे दर हे ठरणार आहेत. परंतु एकूणच सगळी परिस्थिती पाहता माझ्या मते नाशिक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर हे आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये सुधारलेले दिसू शकतात, अशी परिस्थिती आहे. शेवटी कांदा आवकेवर अवलंबून आहे, परंतु कांदा दर सुधारण्याचे चान्सेस हे येणाऱ्या आठवड्यामध्ये आहेत. आठवडाभरात म्हणा, आठवड्याच्या थोडं मध्यापासून म्हणा, कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काही सुधारणा दिसून येण्याचे चान्सेस नक्कीच आहेत. परंतु तरीही शेवटी सगळं कांद्याच्या आवकेवर अवलंबून असणार आहे. तर बाजार कमी होतील असे तरी चान्सेस अजिबात नाहीत. बाजार सुधारण्याचे चान्सेस आहेत, थोडे का होईना सुधारण्याचे चान्सेस आहे. शेवटी आवकेवरती ते अवलंबून असणार आहे. तर मित्रांनो, आता हे झालं नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती. आता आपलं सोलापूर झालं, पुणे जिल्हा झालं, अहिल्यानगर जिल्हा झालं. या जिल्ह्यातही मेन मोठाले मार्केट आहेत. या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती असणार, तर मित्रांनो यासाठी आपल्याला साऊथकडे जावं लागणार. साऊथची परिस्थिती काय आहे, तर तिथे नवीन कांदा थोड्या प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये सध्या येत आहे आणि आपली
जी कांद्याची आवक मध्ये आता वाढली होती या आठवड्यामध्ये, त्या आवकेचा प्रेशर थोडासा साऊथच्या मार्केटमध्ये सध्या राहणार आहे. त्यामुळे आपल्या अहिल्यानगर झालं, पुणे जिल्हा झालं किंवा सोलापूर झालं, या बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर पुढील आठवड्यामध्ये शेवटी थोडेसे सुधारलेले आपण पाहू शकतो. जास्त काही बदल या आठवड्यात होईल असे अपेक्षित नाही, परंतु थोडीशी सुधारणा प्लस थोडंसं आपण नक्की पाहू शकतो. आजच आपण जर पाहिलं तर आपण राहुरीचे भाव सकाळी पाहिले, तिथेही भाव 46 रुपयापर्यंत कांद्याला बऱ्यापैकी आज मिळाले. पारनेर पाहिलं, पारनेर येथे 48 रुपयापर्यंत बऱ्यापैकी कांदे विकले आणि पारनेरचं मागील बाजाराच्या तुलनेत पाहिलं तर 2 रुपयांनी सुधारलेले बाजार आज पारनेरमध्ये होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी कोणत्याही कांद्याला दर आहे, आपली गोल्टी असो, गोल्टा असो किंवा आपल्या कांद्याला कलर नसो, तरीही बरा थोडासा दर यावर्षी कांद्याला मिळत आहे. आणि त्याचाच मुख्य कारण म्हणजे कांद्याला मागणी स्ट्रॉंग आहे. नाहीतर मग काहीतरी नाव ठेवून कांद्याचा दर पाडला जातो, हा चॉकलेटी आहे, याला पत्ती नाही किंवा याला साईज नाही. तसं यावर्षी जास्त होत नाही, एक सर्रास माल विक्री ही होत आहे. माझा बळीराजावरती आपण पहा, 1-1.5 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की अजिबात घाबरून जाऊ नका, की माझी गोल्टी आहे, माझा गोल्टा आहे, माझा दुय्यम प्रतीचा कांदा आहे, सगळ्या कांद्याचे दर चांगले मिळणार आहे, हे आपण ठामपणे त्यावेळेसच सांगितलेलं होतं. त्यामुळे मित्रांनो, या आठवड्याचं मी आपल्याला अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं, नाशिक जिल्ह्यामध्येही येणाऱ्या आठवड्यामध्ये मध्यंतरी किंवा शेवटी कांद्याच्या दरामध्ये आपल्याला नक्की सुधारणा दिसून येण्याचे चान्सेस आहेत. आणि आपल्या नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यामध्येही कांद्याच्या दरामध्ये आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये शेवटी म्हणा, मध्यंतरी म्हणा, सुधारणा दिसून येण्याचे चान्सेस आहेत. परंतु मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की शेवटी सगळं कांद्याच्या आवकेवरती आहे. शेतकरी बांधवांनी कांद्याची आवक बाजारामध्ये किती उतरावी त्यावरती सगळं डिपेंड राहणार आहे. आणि माझ्या मते आपण हे जे भाव आहेत या भावामध्ये टप्प्याटप्प्याने कांदा विकत राहा. थांबून घेण्यापेक्षा कांदा टप्प्याटप्प्याने विकलेला नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. आणि हे माझं मत आहे. जर कोणाला वाटत असेल की कांदा आपल्याला आता परवडतंय, आपला कांदा खराब होतोय, तर त्याने लगेच विकला तरीही चालेल. ज्याचा त्याचा तो निर्णय आहे. कांद्यावरून घराघरात भांडण होत असतं हे आपल्यालाही माहित आहे. त्यामुळे आपण आपला निर्णय घ्या. सद्य परिस्थिती काय आहे, येणाऱ्या दिवसामध्ये काय परिस्थिती होऊ शकते, एक अंदाज हे मी आपल्या समोर मांडलेला आहे. शेवटी कांदा आपला आहे, खूप मोठ्या कष्टाने आपण पिकवलेला आहे. निर्णय आपण घ्या. आणि माझा व्हिडिओ आवडला का ते कमेंटमध्ये नक्की सांगा, की माहिती आवडली, नाही आवडली, आणखी काय हवंय तेही सांगा. आणि जोडून राहा माझा बळीराजाला.